बोलू. काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही GR रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन. सर्व बाजूनी तो जो रेटा आला आणि त्याच्यातनं आज सरकारला खरं तर काही गरज नसताना हा खरं तर विषय आला होता, परंतु तो विषय रद्द झाला, ज्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जनांचे तर आभार मानीनच, पण त्याचबरोबर मी अनेक साहित्यिक, त्याचबरोबर काही मोजके कलावंत, त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे आणि मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या सर्व पत्रकार आणि संपादकांचे मी आभार मानतो. हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला हा काही विषय क्रेडिटचा नाहीये, पण हा विषय जेव्हा निघाला सरकारकडनं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला. त्याचं पत्रही आम्ही तुम्हाला मागच्या वेळेला तिन्ही पत्र मी तुम्हाला वाचून दाखवली होती आणि ती पत्र ज्यावेळेला गेली आणि वातावरण जसं जसं तापायला लागलं, त्याचबरोबर महाराष्ट्रामधले इतरही सगळे राजकीय पक्ष, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांची इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले आहेत, संघटना आहेत, यांनी देखील त्याला पाठिंबा दिला. आम्ही 5 तारीख मोर्चाची जाहीर केली होती, खरं तर 6 केली होती, मग ती 5 केली कारण 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे. आणि हा जर मोर्चा निघाला असता तर मला असं वाटतं न भूतो असा मोर्चा हा निघाला असता. जे साधारणपणे 70-75 वर्षाचे जी लोक आहेत त्यांना कदाचित तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता आणि तसंच त्याच प्रकारचं वातावरण एक महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं. मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं. त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो. खरं तर या गोष्टी काही करायची आवश्यकताच नव्हती, काही गरजच नव्हती. त्या दिवशी माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आमचं ऐकून तर घ्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. कारण हे काय आहे, हे स्लो पॉइझनिंग आहे. हे हळूहळू एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार, बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत. आणि हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला, परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे GR मागे घेतले गेले. आता काहीतरी ते समिती नेमतायत, कोणाची ती जाधवांची. त्यांनी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं. असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, या होणार नाहीत. आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं किंवा आतापर्यंत जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साधारणपणे 5वी नंतर 6वी पासून हिंदी आणि संस्कृत वगैरे असले प्रकार विषय वगैरे होते.